नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा. प्रश्न अ, खनिज संपत्ती. नैसर्गिक साधन संपदेत खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. निसर्गात थोडेच धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ. बहुतेक सर्व धातू संयुगांच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्यांना धातुक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतात. विशिष्ट रंग, चकाके, कठीणपणा, आकार, फटी, छटा यांवरून खनिजांचे गुणधर्म स्पष्ट होतात. प्रश्न आ, वनसंपत्ती. वनस्पतीच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षण व उत्पादक कार्ये आहेत. वनसंपत्तीपासून मजबूत, टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. त्याचबरोबर धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. याशिवाय फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ मिळतात. प्रश्न ई, सागर संपत्ती. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला सागर संपत्ती असे म्हणतात. सागर जलात, सागर तळावर व सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त होते. सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅंगनीज, गंधक, युरेनियम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. 3. तसेच सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती, मासे मिळतात. सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सागरापासून आपल्याला जीवनावश्यक मीठही मिळते. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न अ, जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्यांचे प्रकार कोणते? लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. त्या वनस्पतीच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला. त्याला जीवाश्म इंधन असे म्हणतात. जीवाश्म इंधनाचे प्रकार: दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू. प्रश्न आ, खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी करा. खनिज तेलापासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक पदार्थ मिळतात. प्रश्न ई, जंगलातून आपणास काय काय मिळते? जंगलातून आपणास मजबूत, टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळते. त्याचबरोबर धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्ये मिळतात. याशिवाय फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ मिळतात. प्रश्न ई, सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो त्याचा आपल्याला काय उपयोग होतो? सागर संपत्तीमध्ये कथील, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅंगनीज, गंधक, युरेनियम इत्यादींचे साठे
अनेक प्रकारचे रत्ने, शंख, शिंपले, मोती, खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे यांचा समावेश होतो. सागर संपत्तीचे उपयोग. 1. कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी माशांचा अन्न म्हणून उपयोग होतो. 2. सुकट, बोंबील यांची भुकटी, कोंबड्यांचे खाद्य उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर होतो. 3. शिंपल्यांचा औषध निर्मिती, अलंकार व शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी उपयोग होतो. 4. बुरशीचा उपयोग प्रतिजैविकांची निर्मिती करण्यासाठी होतो. 5. शार्क, कॉड मासे यांचा उपयोग ड, ई जीवनसत्वयुक्त तेलाची निर्मिती करण्यासाठी होतो. 6. समुद्र काकडीचा उपयोग कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून होतो. 7. खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्ता, वंगण, डांबर हे घटक मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्ये, कृत्रिम धागे यांच्या निर्मितीत होतो. 8. सागरात विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो. प्रश्न. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा कारण 1. वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे साठे मर्यादित आहेत. 2. इंधनाच्या अतिवापराने ते लवकर संपण्याचा धोका आहे. 3. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा. प्रश्न. वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे कारण 1. रस्ते, घरे, कारखाने, शेती यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्यामुळे अनेक प्राणी बेघर होतात तसेच विविध वनस्पती नष्ट होतात. 2. कातडी, मांस, शिंगे यांसाठी प्राण्यांची शिकार केली जाते. 3. तापमानवाढ, पावसाची अनियमितता याचा परिणाम जंगलातील वैविध्यतेवर होतो. 4. उद्योग, शहराची वाढ यांमुळे प्रदूषण वाढते व जंगलाचे क्षेत्र कमी होते. त्यामुळे विविध प्रजाती नष्ट होतात. प्रश्न. 5 खनिजांची नावे व त्यांपासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. 5 खनिजाची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. लोह खनिज, 2. मॅंगनीज, 3. बॉक्साइट, 4. तांबे, 5. अभ्रक. खनिजापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ. 1. लोह खनिज, त्यांपासून शेतीची अवजारे, रेल्वे, रूळ यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. 2. मॅंगनीज, मॅंगनीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच विद्युत उपकरणांमध्ये मॅंगनीज वापरले जाते. 3. बॉक्साइट, हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. 4. तांबे, तांबे हे शीघ्र विद्युतवाहक आहे. त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो. 5. अभ्रक, औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करतात. प्रश्न. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्त्वाचे टप्पे लिहा. धातुकापासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेमधील 2 महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत. 1. निष्कर्षण, एक्स्ट्रॅक्शन. 2. शुद्धीकरण म्हणजेच प्युरिफिकेशन. प्रश्न 3. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1.
झाडे लावणे व जंगलाचे संरक्षण करणे. 2. पाण्याची नासाडी टाळणे व पाणी वाचवणे. 3. वीज व इंधनाची बचत करणे. 4. पुनर्वापर व पुनर्वापरण्यायोग्य वस्तूचा वापर करणे. 5. प्रदूषण कमी करणे. 6. शिकार व वृक्षतोड रोखणे. 7. नवीन ऊर्जा स्रोतांचा वापर म्हणजेच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर करणे. 8. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे. प्रश्न 4. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. इंधने, जीवाश्म इंधने. जीवाश्म इंधनाचे प्रकार: स्थायीरूप, द्रवरूप व वायुरूप. स्थायीरूप जीवाश्म इंधने: दगडी कोळसा. द्रवरूप जीवाश्म इंधने: खनिज तेल. वायुरूप जीवाश्म इंधने: नैसर्गिक वायू. दगडी कोळशाचे प्रकार: पीट, लिग्नाइट, ब्युटिमिनस व अँथ्रासाइड. खनिज तेलाचे प्रकार: पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, वंगण व डांबर. नैसर्गिक वायूचे प्रकार: मिथेन, इथेन, प्रोपेन व ब्युटेन. प्रश्न 5. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे? देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे कारण: 1. ज्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध असेल त्या देशाची आर्थिक प्रगती होते. 2. नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे मानवाच्या अनेक गरजा पूर्ण होतात. या साधनसंपत्तीचा उपयोग करून मानव अनेक वस्तूंची निर्मिती करतो. 3. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अनेक उद्योगधंदे अवलंबून आहेत. देशातील उद्योगधंदे भरभराटीस आले तर देशातील चलन वाढेल. पर्यायाने देशाची आर्थिक प्रगती होईल. म्हणून देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहे. प्रश्न 6. तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणत्या औषधी वनस्पती लावाल का? शाळेच्या परिसरात घराशेजारी अडुळसा, बेल, कडुनिंब, सदाफुली, तुळस, दालचिनी, निरगुंडी या औषधी वनस्पती लावू. कारण: 1. अडुळसा खोकला कफ दूर करण्यासाठी उपयोगी. 2. बेल अतिसारावर उपयोगी. 3. कडुनिंब ताप सर्दी यावर उपयोगी. 4. सदाफुली सदाफुलीचा अर्क कॅन्सरवर उपयोगी. 5. तुळस सर्दी खोकला यावर उपयोगी. 6. दालचिनी अतिसार मळमळ यांवर उपयोगी. 7. निरगुडी वात या व्याधीवर उपयोगी. म्हणून शाळेच्या परिसरात घराशेजारी या औषधी वनस्पती लावू.